नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा ताई, व्हेरी गुड, शाबास शाबास. हा सावकाश. हा मंडळी, आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेले आहेत आणि सगळ्यांना अगदी ठरवून आलेले आहे की आज मी इथे मस्त दंगा घालणार आहे आणि हुकमाची राणी होणारच. पण ताईंनो, एकच हुकमाची राणी होणार असते आणि ती हुकमाची राणी विराजमान होत असते या मानाच्या खुर्चीवरती. तर त्यासाठी आपल्याला खेळ खेळावे लागणार आहेत आणि ते खेळ खेळूनच होणार असते हुकुमाची राणी. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. पहिल्या खेळामध्ये या 10 ताई इथे आलेल्या आहेत. खूप छान वाटते. हा अगदी मस्त वाटते. अगदी सगळे खुश आहेत, आनंदी आहेत एकदम. काय ना की हा आपला जो कार्यक्रम आहे ना, हा सगळ्या ताईंना अगदी त्यांच्या बालपणात घेऊन जातो. आतमध्ये जी लहान मुलगी आहे ना, ती अशी उफळून बाहेर येत असते. ते मस्त आहे, ते मला बघून खूप आवडतं. हरकत नाही. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. हा, आणि आपल्या ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे हसली ती फसली हे हसली ती फसली. खेळाचं नाव काय? हसली ते फसली हे हसली ते फसली हसली ते फसली. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा ताई पटकन. हा व्हेरी गुड. हे हसली की फसली हे हसली की फसली हे हसली की फसली हसली की फसली हसली की फसली हसली की फसली. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. माझ्या आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अरे एवढा उत्साह आहे, मला करायचं म्हणते. हा रेडी, 1 2 हा हा रेडी, 1 2 3. हसली की फसली हसली की फसली हसली की फसली. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. आणि आता हा खेळ काय, तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि संगीतावरती तुम्हाला छान एकदम नृत्य करायचंय, तुम्हाला जसं येईल तसं. हा जागेवरती, ठीक आहे. एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा, आणि अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नजर खाली नाही, सरळ किंवा वरती पाहिजे. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या खेळाला. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाही. तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाही. कशाला हसलीस तू? हसली आणि फसली. हरकत नाही ताई, तू बसू शकते. ये ताई इथून. हा मधून. हा, आमच्या पुतळ्यांना हलवू नकोस. हा ताई, अरे
का अरे कशी कुठं केली चला हसली बसू शकते तू हसली ती फसली हा हे बापरे ताई पापड्या मीच गवल्या ताई तू बाजारी हसली पण ताई ताई तू हसली हल्ली त्यामुळे तू बसू शकतेस हा आणि आता हे अरे बापरे अरे बापरे ताई काय दोन हा मी दुसरी आले ताई हसली आणि फसली ताई तू जाऊ हा बसू शकते बाजूला आणि आपल्या या पहिल्या 10 ताईंमधून या 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये या खेळाचं नाव आणि हा खेळ काय हे मी सांगणारच आहे पण त्याआधी या सगळ्यांबरोबर आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत पटकन उखाणे घ्यायचे आहेत पटापटा मुंबईची मुंबादेवी हा. कलकत्त्याची कालिका हा. संजय रावांचं नाव घेते माणक्यांची बालिका हो क्या बात है व्हेरी गुड ताईने सुंदर घेतलेला उखाडा आणि आता तू हा नाव घ्या नाव काय घ्यायचं आनंदरावांना शेवटी आहोच म्हणायचं वा क्या बात आहे व्हेरी गुड हा कुंतलगिरीच्या क्षेत्रावर 24 तीर्थंकराच्या 24 मूर्त्या 25 आई पद्मावती अमरदीप पती आणि मी सौभाग्यवती व्हेरी गुड मस्त आता आजीकडे हा आजी स्वामींच्या मंदिराला सोन्याचा कळस स्वामींच्या मंदिराला सोन्याचा कळस मला नाही खेळायचा आळस वा खूप सुंदर आजी खूप सुंदर वा मस्तच आता त्या ताईंकडे माईक दे बरं पंढरपूरच्या पांडुरंग शिर्डीचे साई देवेंद्र नाव घेते दर्शन सुदर्शनच्या आई सगळ्या ताईंनी हो तुझं झालं टाळ्या वाजून की सांगा मला केवढी एनर्जी आहे हा वा खूप छान अशीच एनर्जी आपल्या शेवटपर्यंत ठेवायची हा आणि सुरू करूया आता आपल्या या खेळाला फुंकर प्रेमाची काय नाव आहे खेळाचं अरे बापरे थांब मी पकडतो आता हे खेळाचं नाव आहे फुंकार प्रेमाची अहो आमचं पीठ सांगशील तिथं कळलेलं आहे खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे ओके आता हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे हा एक नाणं आहे ओके मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आणि त्या पिठावरती फुंकर मारायची एकदा का नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचंय ओके म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली दुसरी ताई कुठली हा कळले तुम्हाला हा ओके चला ऑल द बेस्ट खूप शुभेच्छा तुम्हाला सगळी तयार आहेत ना ओके रेडी आणि 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याच डिश वरती जे पिठातला फुंकर मारायचे हा ओके रेडी हा 1 2 हा आणि 3 म्हटल्यानंतरच वाकायचंय खाली हा रेडी 1 2 3 शाबास हात सोडायचे नाहीत हा व्हेरी गुड हा ये बात हा व्हेरी गुड हा शाबाश हा व्हेरी गुड हा शाबाश हा व्हेरी गुड हा शाबाश लवकर हा येणार आहे हा नाणं दिसेपर्यंत जोरात फुंकर मारली तर पटकन घे व्हेरी गुड हा दिसलं नाणं दिसलं हा पटकन घे हा शाबाश हा व्हेरी गुड हा व्हेरी गुड हात वरती ठेवायचा हा शाबाश हा सगळी डिश अगदी चाटून पुसून खाते सगळी डिश हा शाबाश हा हो ये बात है हा वेळ संपलेली आहे 1 मिनिट आणि जरा समोर बघा
हा समोर पण अरे चेहरे बघा एकीचे बघा. अरे बापरे. म्हणजे आपले या कार्यक्रमासाठी येण्यासाठी जी काय पावडर घेतलेली थापून आलेत नाही ते. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, दुसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 5 ताईंमधून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि आता हा शेवटचा खेळ मी तुम्हाला सांगणारच आहे. शेवटचा खेळ खेळण्याआधी आपण ह्या दोन्ही ताईंबद्दल जरा जाणून घेऊया, त्यांच्याशी जरा त्यांच्या माहेरपणाबद्दल बोलूया. हा त्यांचं भावविश्व काय ते जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. नयन संजय जवलपुरे. आणि माहेर कुठलं? माझं मुंबई. माहेर मुंबई. आणि सासर? अमळनेर. वा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 30 वर्ष. 30 वर्ष झालेली आहे. हो. भाऊजी काय करतात? कमर्शियल आर्टिस्ट आहेत. कमर्शियल आर्टिस्ट आहेत. वा, व्हेरी गुड. कलाकार आहेत. कलाकार आहेत. वा, व्हेरी गुड. काही काय सांगशील माहेर बद्दल? मला आठवतं गणपतीला आम्ही नेहमी माझ्या मोठ्या पप्पांकडे जायचो, काकांकडे. मग मोठ्या काकांकडे पहिल्या दिवशी पाया पडायला गेलो. तिथून आम्ही आलो रात्री 12 वाजले आणि असंच पाऊस लागला. आम्ही सगळे भिजलो. दुसऱ्या दिवशी माझ्या भावाला, माझा मोठा दादा, तो 24 वर्षाचा होता. अच्छा. आणि मी तेव्हा असेल 17-18 वर्षाची. अच्छा. हा. आणि आम्ही सगळे भिजल्यामुळे त्याला ताप आला. आणि नंतर मग दवाखान्यात नेलं. नंतर मग 8 दिवसांनी म्हणाले की त्याला बीपी आहे. बीपी चालू झालं. बीपीच्या गोळ्या चालू केल्या त्यांनी. मग गोळ्या चालू असताना झालं ते 8 दिवस, महिनाभर गोळ्या खाल्ल्या. पाय खूप सुजायचे, हात सुजायचा, चेहरा सुजायचा खूप. तरी पण गोळ्या खायचा. आम्ही सगळं खाणं पिणं, त्याने मीठ कमी सांगितलेलं, तरी पण त्याची तब्येत सुधारलीच नाही. मग 2-3 महिन्यांनी त्यांनी सांगितलं 1 किडनी आहे आणि 1 किडनी नाहीये. मग परत त्याचं औषध चालू झालं. मग ते डायलिसिस चालू झाले त्याचे. डायलिसिस करायला सांगितलं. महिन्याने डायलिसिस करायचे. असं चालू झाल्यानंतर म्हणतात की 2 किडन्या नाहीये. मग आता काय करायचं? मग परत डायलिसिस. पहिले महिन्याने, मग 15-15 दिवसांनी, मग 8-8 दिवसांनी, नंतर 1 दिवसाआड. मग नंतर ते बोलले ऑपरेशन करावं लागेल, किडनी कोणाची तरी द्यावी लागेल. माझ्या पप्पांनी सगळं चेक केलं. आणि पप्पा माझे द्यायला तयार झाले किडनी. आणि मग ऑपरेशनची तारीख झाली की देणार. आणि परत पैसे पण द्यायचे होते. पैसे आम्ही गोळा केले, पॉम्पलेट छापले आम्ही. ते आम्ही कसं 4 बहिणी आणि 1 भाऊ आणि वडील एकटेच कमवणारे होते. पण मग त्याची तब्येत खालावली. मग डॉक्टर म्हणाले की त्याची तब्येत जर चांगली झाली तर आपण त्याचं ऑपरेशन करू शकतो. शेवटी सक्सेस झालंच नाही. त्याच्या अगोदरच माझा दादा गेला. ते मला खूप आठवतं आणि खूप वर्ष मला खूप दादाची आठवण येत होती. माझा दादा खूप चांगला होता. खूप म्हणजे खूप चांगला होता. कुठेच नसेल असा माझा भाऊ, कुठेच नसेल. आम्ही साहेबला राहत होतो. सुट्टी असली की तो आम्हाला लगेच पिक्चरला न्यायचा. ताई, मी समजू शकतो की तुला काय ते दुःख होतंय आणि तू किती दादाला मिस करतेस ते. दादा जिथे कुठे असेल ना, तो नक्कीच त्याचं लक्ष तुमच्यावरती असणार आणि तो खरंच खूप आनंदात असेल आज तुझा संसार बघून. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ताई, तुझं नाव सांग बरं. रंजना. रंजना ताई. हो. माहेर कुठलं? आंबड. आणि सासर? बार्शी. सासर बार्शी. हो. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 35 वर्ष. 35 वर्ष झालेली आहे. काय करतात भाऊजी? वेल्डर आहे ते. अच्छा, वेल्डिंगची वगैरे कामं करतात. क्या बात आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी जुळवतात, व्यवस्थित जुळवतात अगदी. हा, बरं. मग घरात भाऊजीचा स्वभाव कसा आहे? जरा कडकच आहे ते. अच्छा, कडक आहेत म्हणजे रागीट आहेत. पण एक सांगू का, जितके रागीट ना तितके प्रेमळ असतात माणसं. बरोबर. हा, बरं. भाऊजीने पहिला चित्रपट कुठला दाखवला लग्नानंतर? दिल. दिल. डायरेक्ट पिक्चर दाखवला तर दिल.
हरकत नाही. वा, व्हेरी गुड. काय सांगशील माहेर बद्दल? कुठला असा एखादा प्रसंग तुला सांगावा असं वाटतो? म्हणजे काय झालं, हिंदीचे सर होते गात सर म्हणून. मग आम्ही मैत्रीण त्यांचं तास होता, हा. आम्ही बाहेर बसलो हा आणि सर वर्गामध्ये आले होते. हा सरांचा तास सुरू झाला, हा आम्ही बाहेर होतो. हा. मग आम्ही सरांनी दार लावून घेतलं. म्हणले दोघी तिघी मैत्रिणी नाही आता ह्यांना काही घ्यायचं नाही म्हणले. हा मग आम्ही दार वाजवलं तर सरांनी घेतलं नाही. हा मग काय झालं, असं म्हणजे हे होतं, पार्टिशन होतं हा. तेव्हा शाळेमध्ये. हा. मग मी असं हात असं लावला, एका मुलाच्या कानाला हात लागला. हो. मग आमच्या काकांकडे गेले ते, म्हणले खले आडनाव आहे माझं माहेरचं. हा. ते म्हणले खलेने त्या मुलाचा कान धरला म्हणले. अरे बापरे. हो. मग ते काकाला काही आवडलं नाही. हा मग मी 10वी शिकले, काकाने माझं शिक्षणच बंद केलं. शिक्षणच बंद केलं. हो. पण नंतर असं कधी वाटलं नाही की आपण शिकलं पाहिजे, किंवा पुढे 10वी नंतर 11वी 12वी किंवा नाही, मग ग्रॅज्युएशन? लग्न झालं माझं. अच्छा, नंतर लग्न हो. झालं. हा हा. अच्छा, लग्न झालं. मग संसारातच तू हो. मग बिझी काय? झाली. हा. अच्छा, आणि असा 35 वर्षाचा हो. संसार केला. हा. पण काय सांगशील आई बाबांबद्दल? काय आई बाबा बरं, काय आपलं आता, वडील 7वीत असताना वडील वारले. भावाने ते सगळं, काकाने ते केलं, जे काय म्हणाल ते काका भाऊ करायचे सगळं. कुठलं काही जाणवून दिलं नाही, काही नाही, सगळं आपलं. वा, खूप छान वाटलंय तुझ्याशी बोलून. अगदी मन मोकळेपणाने बोलतेस तू. तुला कसं वाटलं इथे बोल? एकदम मजात, एकदम छान वाटलं मला, खूपच. एकदम हो, छान वाटलं. हो. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. आता असं नाव काय आहे, तर तुमच्या समोर एक परात आहे. या ताईची ही परात, ताई तुझी ही परात, आणि 2 पलेते आहे, उलटणं आहे. हा, तर काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर ह्या उलटण्याने हे पत्ते असे उचलायचे आणि परातीत टाकायचे. जी ताई जास्तीत जास्त पत्ते ह्या परातीत टाकेल ती ताई विजेती, आणि अर्थातच हुकमाची राणी. पण हे इतकं सोपं नाहीये. 1 2 3 म्हणायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. हा, ओके. चला तर मग त्यासाठी मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. रेडी? 1 2 3. पहिले त्या कुठे शोधा. हा हा हा. आणि तसं नाही, एकदम पुढे पकडायचं एकदम. हा हा हा. शब्बाश ताई, व्हेरी गुड. हा, मस्त. अरे खूप. हा, पत्ता फ्राय. अरे ओ हो 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 हो. शब्बाश, येते, येणार. हा, मस्त. हा, शब्बाश. आणि असं तेल उकळलेलं आहे. आणि आता चवीसाठी मी असा मसाला टाकलेला आहे. हा, आणि मीठ पण टाकलेलं आहे. शबाश शबाश शबाश. हा, शबाश शबाश शबाश. हा, हाऊ. हा, बरोबर. मस्त टाकलेले आहेत पत्ते. हा ताई, व्हेरी गुड. शबाश शबाश. हा, सावकाश. हा, आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 1. वेळ संपलेली आहे. हा, आता मी मोजणारे पत्ते. 1 2 3 18. 18 पत्ते फ्राय केलेले आहेत. आणि आता ही ताई बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या शेवटच्या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई, उपविजेती झालेली असतो? छान वाटतंय. छान वाटते. खेळ खेळून कसं वाटतंय? मजा आली खूप. मला खेळण्यातच मजा आहे. खेळातच मजा आहे. हरकत नाही ताई, शेवटी खेळ आहे. लकी. खेळ आहे ना. पण आता याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हो. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा गप. हा. आणि आजच्या खेळाची विजेती आणि हुकुमाची राणी ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा